चांगलं बॅकअप बघायला मिळतंय. 1+1 2 ने मात्र सुरुवात झाली. मगाशी सामन्याची सुरुवात देखील वाईटने झाली, या सामन्याची देखील सुरुवात वाईटने झाली. आणि मी वारंवार उल्लेख करेन, जो संघ एक्स्ट्राज वरती नियंत्रण ठेवणार तो निश्चितच पुढे सरसावणार. का अंडरआर्म क्रिकेट इज ऑल अबाउट कंट्रोल. तुम्ही कंट्रोल कसं ठेवताय, तुमचं नियंत्रण किती आहे गोलंदाजीवरती आणि तुमच्या क्षेत्ररक्षकाची भूमिका आणि क्षेत्ररक्षण कसं असेल त्याच्यावरती तुमच्या संघाचं भवितव्य ठरलं असेल. आणि हा चेंडू आता फ्लिक करत असताना नयनला बघितला आपण बॅटच्या स्वरूपात पहिली धाव बघायला मिळतीये. एकने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतो. 3 रन्स ऑन द स्कोर बोर्ड आफ्टर द फर्स्ट ऑफिशियल डिलिव्हरी. पहिल्या चेंडू नंतर धावसंख्या धावफळ करतो आपण बघतो 3. एका बाजूला श्रेयस स्ट्रायकर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये मिथिलेश स्ट्रायकर्स. नेक्स्ट बॉल. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, ज्यासाठी मॅक ओळखला जातो, ज्या गोलंदाजसाठी तो ओळखला जातो तसाच प्रकारचा चेंडू डिलिव्हर केला गेलाय. त्याच्याकडचा असलेला क्लास, त्याच्याकडचा असलेला दर्जा त्यांनी शो केलाय. मिथिलेश पॅन्थर्स. चला स्ट्रायकर्स वरून पॅन्थर्स वरती आलेत. पण काही असू दे, दर्जेदार खेळ साकारला. आपण मॅकला बघणार, मिथिलेशला बघणार बॉलिंग ट्रॅकवर. 2 दर्जेदार अनुभवी गोलंदाज मात्र एक अनोखा चेहरा देखील बघायला मिळेल. मिथिलेशने ओरम क्रिकेटमध्ये केला मात्र नावारूप असलेला हा चेहरा आपल्याला बघायला मिळतो. वय वर्ष फक्त 14 आणि चांगला क्रिकेट खेळत असताना बघायला मिळतोय. कुठेतरी 2 दिवसा अगोदर डोंगरी ते झालेल्या रजनी स्पर्धेमध्ये एक निर्धाव षटक फेकलं गेलं. आता मात्र कुठेतरी एक दर्जेदार फटका आपण नयनच्या माध्यमातून बघितलाय, कुठेतरी चौकार येताना बघितलाय. आणि आपला घरचा संघ खेळत असताना, क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये खेळत असताना यशवंत मात्रेंना आपण देखील यशवंत तांडेल यांना देखील बघतोय कुठेतरी या स्पर्धेचा आनंद घेताना. यशवंत तांडेल यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. एक्साइटमेंट आहे ह्या अंडरआर्म क्रिकेटची, एक्साइटमेंट सर्वांच्यात दिसून येते आहे. कुठेतरी आपण विकेटच्या मागच्या बाजूला बघतोय कुठेतरी क्रिकेटवरती आमाप प्रेम करणारा एक व्यक्तिमत्व प्रशांत पाटील, जस्ट डेनिमचे प्रोप्रायटर यांनी देखील एक संघ पॅक केला. आणि त्यांचे मोठे बंधू देखील आपल्याला इथे उपस्थित त्यांची दिसतीये. भूषणदादा पाटील यांची देखील उपस्थित दिसतीये. कुठेतरी अंडरआर्म क्रिकेटने हा सर्व चेहऱ्यांना कुठेतरी एकत्र आणण्याचं काम केलंय, कुठेतरी सर्वांना एकत्र खेळण्याची संधी दिली. आणि याचं सर्व श्रेय जर जात असेल तर कैलास म्हात्रे ह्या युवकाला जात असेल. आपल्यातलाच एक चेहरा आणि हा क्रिकेटचा मोठा कुठेतरी रणसंग्राम आपण त्यांच्या माध्यमातून अनुभवतोय. कुठेतरी हा क्रिकेट आपण आता मात्र कुठेतरी तब्बल 25 ते 28 वर्षानंतर आपण अंडरआर्म क्रिकेटला कुठेतरी सुरुवात होताना कराड गावामध्ये बघतोय. मागची एक स्पर्धा अनुभवली, कुठेतरी खुल्या गटातली आणि ग्रामीण गटातली आणि इंटर क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवली. ती सक्सेसफुल झाली आणि त्या सक्सेसफुल प्रयत्नानंतर कैलास म्हात्रेने आता मात्र कराडगावच्या इंटर क्रिकेटला दुजोरा दिलाय. आणि इंटर क्रिकेटला दुजोरा देत असताना तब्बल 125 खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय. तब्बल 32 सामन्यांचा सहभाग आहे या पूर्ण स्पर्धेमध्ये. 28 लीग फॉर्मॅटचे सामने. मिथिलेश पहिला चेंडू, हा चेंडू फुलटॉस प्रकार चेंडू, ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल होताना बघायला मिळते. थोडीशी दमछाक झाली आहे. फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय 13-13. नयन म्हात्रे आणि कुलदीप म्हात्रे अशी म्हात्रेंची जोडबोळी मैदानात. +4 5 रन्स ऍडेड टू द स्कोर. 5 धावांनी स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. पंचांच्या भूमिकेत असलेले प्रज्वल सर यांच्या माध्यमातून पंजाचा इशारा आलाय. 5 ने मात्र स्कोर पुढे गेलाय 18 वरती. त्याचबरोबर माझा सहकारी मित्र अमित कडू, प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याचं देखील मोलाचं योगदान आपल्याला बघायला मिळतं. करावगावची कुठलीही स्पर्धा असली तर ह्या चेहऱ्याचं आपल्याला मात्र योगदान प्रत्येक स्पर्धेमध्ये बघायला मिळतं. त्याचं देखील इथं आगमन झालंय. आपण त्याला देखील विनंती करूया, अमित कडू या मंचावरती यायचे, आपली धुरा सांभाळायची. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. आणि गाडी साईडला घ्यायची हवी आपण. अमित तुझी गाडी मागच्या बाजूला आणि इकडे डायरेक्ट. हॅलो अमित दा इथं आनंद विश्लेषणाचा पुढील चेंडू आता मात्र बिटवीन द 2 फील्डर्स. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह. अंडरआर्म क्रिकेट म्हणजे तुमच्याकडे असलेला कौशल्य, 2 फलंदाजाला कसं भेदलं जावं, ह्याच्यात फलंदाजी कशी करावी आणि ह्याचं प्रात्यक्षिक मागच्या फटक्यावरती आपण बघितलं. नयनच्या माध्यमातून कुठेतरी दर्जेदार फटका खेळला गेला. आता मात्र ब्लॉक होल मध्ये परफेक्टली पिच राईट ऑन मनी, परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी. फक्त सिंगल मिळेल. सिंगलने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल 25-25. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. कुठेतरी प्रचंड वेगाने हा खेळ पुढे जाताना बघायला मिळतोय. एक सामना संपला, दुसरा सामना मात्र सुरू आहे. आता मात्र जस्ट गाइडेड टुवर्ड द लेग साइड फॉर द 4 रन्स. विथ दिस 4 रन स्कोर मूव्स ऑन टू 29 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द नो लॉस. अर्धे कुठेतरी चांगला दर्जेदार खेळ आपण अनुभवतोय.
आणि अंडरआर्म क्रिकेट व्हेरी फास्ट आहे, खूप फास्ट असते. आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये मित्रांनो सगळ्यात जास्त जर दमछाक कोणाची होत असेल तर स्कोररची होते, कारण प्रचंड वेगाने खेळ पुढे जात असतो आणि सर्वात जास्त दमछाक लाईव्हचा स्कोर अपडेट करत असतो त्या व्यक्तीची होत असते, कारण त्याची बोटं फिरत नाहीये तोपर्यंत कुठेतरी चेंडू टाकून होतात. आणि त्याचं देखील कौतुक करूया. आणि लाईव्हचा स्कोररच्या भूमिकेत आपल्याला धारागावचे सुपुत्र बघायला मिळतात, सुहेल, त्याचं कौतुक करूया. आणि ऑफिशियल स्कोरर निलेश म्हात्रे ह्याच गावचा सुपुत्र ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत गुणलेखकाच्या भूमिकेत आपण बघतो, त्यांचं देखील आपण कौतुक करूया, त्यांचं देखील आभार व्यक्त करूया. कुठेतरी या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक घटकाचं आपण कौतुक करूया. प्रज्वल सर दिसतात आपल्याला, साहिल दिसतात, नितीन सुतार सर आहेत. या पंचांच्या भूमिकेत असलेले 3 चेहरे यांचं देखील आपण कौतुक करूया. कुठेतरी दर्जेदार पंच आपल्याला ह्या स्पर्धेसाठी लाभलेत. बॉलिंग ट्रॅकवर सौरभ तांडेल आणि हा चेंडू वेगावरती स्वार होत असताना कुठेतरी उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू पंचाने मात्र दंडित केलं. इट्स व्हाईट बॉल, 1 सिंगल रन ॲडेड टू द स्कोर. धावसंख्या 30. आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मानस कुठेतरी विकेट बाद होताना बघायला मिळतोय. मैदानात घडलं काय, कुठेतरी पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न, फलंदाजाला चकवलं, गोलंदाजाने मात्र कुठेतरी चेंडू फिरवला आणि चेंडू जसा फिरवला तसा फलंदाजाला मात्र चकवला गेला. एसटीच्या रूपाने फर्स्ट विकेट हॅज बीन गॉन. तीन चांगले मित्र मात्र आमने सामने होते. नयनला गोलंदाजी करणारा त्याचा परम मित्र सौरभच्या माध्यमातून नयनची विकेट घेतली गेली आहे. आता मात्र पलानी आलाय, मुरगन, आणि हा चेंडू नो बॉल इज द कॉल. कुठेतरी ओव्हर स्टेप केला गेलाय, ओव्हर स्टेपचा नो बॉल. 1+1 अशा 2 धावा मिळतील, 2 स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. 32-32 ऑन स्ट्राईक कुलदीप माद्रे. हा चेंडू आता मध्ये कवसला, जबरदस्त क्षेत्ररक्षण झाला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. कुठेतरी ही फेल टू कलेक्ट दॅट बॉल. क्षेत्ररक्षण दर्जेदार झालं, अंडर फेकीचा दर्जेदार झाली. गोलंदाजाच्या माध्यमातून चेंडू अडवत असताना कुठेतरी कलेक्ट करत असताना कुठेतरी थोडीशी दमछाक झाली. फलस्वरूप 1 धाव मिळते. 33 वरती स्कोर जाऊन पोहोचलाय. नो बॉल, एट अनदर नो बॉल. वन्स अगेन ओव्हर स्टेप. पंचांचा मात्र कुठेतरी 1+1चा दुजोरा येतोय. आणखी 2 धावा जोडल्या जातील. 35 वरती जाऊन पोहोचलाय स्कोर. 35. 2 चेंडू टाकून झालेत. अजूनही ह्या षटकातील 4 चेंडू शेष शिल्लक बागेत. अरे हा चेंडू आता लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न निश्चितच आहे. आपल्याला नवनवीन चेहरे ह्या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील. आपण बघू शकताय लेग साईडला कुठेतरी बबन मात्र देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून कॉल देऊया. संदीप दादा मात्र सामन्याच्या पहिल्या सामन्यापासून उपस्थित आहेत. त्यांचं देखील कौतुकात मात्र खुर्ची दिली त्यांनी धरून ठेवली आहे, मंचावरती नंतर येतील. त्याच दरम्यान आपण बघितल्या स्पर्धेच्या दरम्यान तब्बल 8 संघांनी संघमालकांनी सहभाग नोंदवलाय. त्याचपैकी जस्ट डेनिम संघाचे संघमालक सन्माननीय प्रशांतदादा पाटील, त्यांचे मोठे बंधू भूषणदादा पाटील आणि हर्ष पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण विनंती करूया आपण ह्या मंचावरती व्यासपीठावरती यायचंय. त्याचबरोबर आपण बघतोय आणखी नवीन चेहरे इथं मला बघायला मिळतात. आनंद आहे कुठेतरी क्रिकेटच्या माध्यमातून ह्या सर्व चेहऱ्यांचं आपण स्वागत करूया. आपण बघू शकताय राकेश टंडेल इथं उपस्थित आहेत. डावखुऱ्यात त्याचा जबरदस्त फलंदाज, एक चपल चाणाक्ष असा ज्याची क्षेत्ररक्षकासाठी ज्याची ओळख होती तो देखील आम्हाला बघायला मिळतोय. त्याचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. फुटबॉलचा एका असीम चाहता आहे, त्याचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. कुठेतरी क्रिकेट पासून दुरावलेले हे चेहरे आपल्याला मात्र ह्या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळतात. या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. या प्रशांतदादा, भूषणदादा, हर्ष मंचावरती यायचं. पंचांचा मात्र नो बॉलचा इशारा येतोय. कुठेतरी क्षेत्ररक्षण मात्र दर्जेदार झालाय. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे शेवेकर, आडनाव आहे शेवेकर. कुठेतरी त्यांचं देखील स्वागत असेल. देवेंद्र हर्षल टांडोल यांच्या जावई यांचे ओहो निश्चित. नो बॉल, 1+1 2 धावांनी स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. स्कोर झाला निलेश 46. कुठेतरी आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपण गोलंदाज बघतो भोलाला आणि हा चेंडू वाव जबरदस्त. अंडरआर्म क्रिकेट इज ऑल अबाउट युअर फिटनेस आणि कुठेतरी फ्लेक्झिबिलिटी बघायला मिळते. कुठेतरी त्यांच्या माध्यमातून चांगला क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय.
मॅक आहे तिथं, हिमांशू देखील आला, हिमांशूचं देखील स्वागत असेल. नो बॉलचा इशारा येतो पंचांचा. कुठेतरी आता मात्र दमच्या उतार बघायला मिळते. त्याचबरोबर जस्ट डेअरिंगचे प्रोप्रायटर आणि जस्ट डेअरिंग संघ मालकाचे ओनर प्रशांत पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. त्यांचे मोठे बंधू भूषणदादा पाटील यांचं देखील या मंचावरती सहर्ष स्वागत असेल. त्याचबरोबर हर्ष देखील इथं उपस्थित झालाय, हर्ष देखील स्वागत असेल. त्याचबरोबर हर्षल म्हात्रे यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. स्वागत करूया सगळे जणांचा आलेला सर्व मान्यवरांचे या कुठेतरी स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत असेल. कुठेतरी आता मात्र एक चांगला दर्जेदार फटका खेळला गेलाय. चला नेक्स्ट मॅच साठी मारिओ ब्रदर्स आणि श्रीजा 11 दोन्ही संघाच्या संघाने सज्ज राहायचं आहे. लगेच आपण टॉस करणार आहोत. जशी इनिंग संपेल आपण टॉस करणार आहोत आणि टॉस साठी तिथे जोडला जाईल माझा सहकारी मित्र प्रतीक. चला चर्चा कशावर चालू आहे मॅक. यस निश्चित स्पर्धेचा नियम येतो आणि हा नो बॉल 1+4 म्हणजे काय पंजा मिळेल. कुठेतरी हे पंजे खूप महागात पडतील. हा पंजा खूप महागात पडेल. धावसंख्या 57. अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे पंजे हे बोनस आपल्या संघाला कुठेतरी बॅकफुटवर नेऊन ठेवणार. चेंडू झालेत निलेश, 2 चेंडू झालेत. बायच्या स्वरूपात 1 मिळते धाव. कुठेतरी चौथं षटक प्रगतीपथावर. चौथ्या षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक बाकी. बघूया 3 चेंडू बाकी आहेत. 3 मध्ये कितपर्यंत नेऊन ठेवेल कुलदेव सलामीला आलेला फलंदाज. आता मात्र बाहेरचा चेंडू, खूपच बाहेरचा चेंडू. 1+4 अजून एक पंजा. ह्या षटकातील दुसरा पंजा. खूपच महागड षटक ठरताना बघायला मिळतंय. आपण मी चर्चा केली हार्दिक मगाशी, जो संघ गोलंदाजी नियंत्रित करेल तो पुढे सरसावेल ह्यात दुमत नाही. कारण पंजे बघायला मिळतात आपल्याला. अजून एखादा मात्र कुठेतरी फटका आता मात्र लेग साईडला खेळत असताना कुलदीप मात्र बघायला मिळाला. कुठेतरी पंचांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1+1 2 धावा मिळतील. अवंतर जर आपण कॅल्क्युलेट केलं ना प्रत्येक इनिंग मधील प्रत्येक मॅच मध्ये तर निश्चितच मी 100% सांगू शकतो कुठेतरी पहिल्या क्रमांकाचा जर धावसंख्या कोणाची असेल त्याच्यात जवळचा स्कोर अवंतरचा बघायला मिळेल आपल्याला. ह्यात मात्र दुमत नाहीये. कुठेतरी ह्या चेंडूवरती घडलं काय, चौकार आला आहे. आणि हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू टाकत असताना कुठेतरी बाहेर टाकलाय आणि पंचांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 11. ह्यानंतरचा लढाई असेल, ह्यानंतरची मॅच असेल मारिओ ब्रदर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये श्रीजा 11. श्रीजा 11 संघ जर हार्दिक सांगायचं झाला तर अजित भोईर यांनी पॅक केलेला त्यांच्या मुलीच्या नावाने खेळताना संघ बघायला मिळेल. आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये मारिओ ब्रदर्स हा आपल्याला संघ बघायला मिळेल. नेक्स्ट मॅच मध्ये हा मात्र रिव्हर्स स्विच अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे फटके आपल्याला आवर्जून बघायला मिळतील. कुठेतरी चांगला कंट्रोल बघायला मिळाला. 4 षटकांची सांगता झाली मित्रांनो. समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती बघतोय आपण 79 आणि 80 धावांचं भलं मोठं टार्गेट सेट केलं आहे. 80 रन्स नीडेड टू विन. तर बॅटिंग टीमने शेवटच्या चेंडूवरती रिव्ह्यू घेतलाय सोहेल. जस्ट डेनिमचे संघमालक प्रशांत दादा यांचा सन्मान विनोद दादा यांच्या शुभ हस्ते केला जातो. या स्पर्धेसाठी आपण आलात, वेळात वेळ काढून आपलं सहर्ष स्वागत असेल आणि आपला यथोचित सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ दिलं जात आहे. प्रशांत दादा यांचा हा सन्मान केला जातोय मुख्य मंचावरती. हेलो 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 हेलो
चला मारिओ ब्रदर्स आणि श्रीजा 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय, टॉस का बॉस या मंचावरती आपण यायचं आहे. हॅलो हॅलो. चला, या स्पर्धेतील सर्वात जास्त धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. 37 धावसंख्या खर्च केलेल्या आहेत भोला याने. 37 धावा. चला, नयन म्हात्रे आणि हमेश म्हात्रे यांनी इथे स्टॉल लावलेला आहे. कोणाला जेवणाचा वगैरे आस्वाद घ्यायचा असेल तर स्टेजच्या उजव्या बाजूला आपण त्या गोष्टीचा आस्वाद घेऊ शकता. यस, प्रशांत दादा आपल्याला विनंती करतोय, या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे या सामन्याची. चला, दोन्ही कॅप्टन श्रीजा 11 संघाचा कर्णधार आणि मारिओ ब्रदर संघाचा कर्णधार एका साईडला असेल विलास मडवी, तर एका साईडला असेल विपुल भोईर, ओराम क्रिकेट मधला एक जबरदस्त स्टार खेळाडू. प्रशांत दादा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहतोय. करावे अँड्रम लीग पर्व पहिलं. या स्पर्धेचे आयोजक कैलासदादा म्हात्रे. यस, प्रशांत दादा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. छापा कॉल केलाय विपुलनं. यस, नाणेफेकी जिंकलाय मारिओ ब्रदर. तर मारिओ ब्रदर आपला निर्णय काय असेल? फर्स्ट ऑफ फिल्डिंग. कसं वाटतंय या करावे गावामध्ये प्रथमच ही आपण स्पर्धा पाहतोय, अंडरआर्म लीग 2026 हे आयोजन. काय म्हणाल या आयोजनाबद्दल आणि आपण स्पर्धेमध्ये पहिला सामना खेळणार आहात, तर आपली काय भावना असेल? प्रथम माझं बोलणं असेल या आयोजनाबद्दल, कारण की आयोजन केल्यामुळे आम्हाला 80 टू विन, 80 धावा. आयोजन केल्यामुळे आम्हाला संधी चांगली मिळालेली आहे. या अगोदर आम्ही काय ओव्हरमध्ये तेवढं फार इंटरेस्ट घेतलं नव्हतं. अँड्रममध्ये पहिल्यापासनं 90 प्लेअर बोलले तर अँड्रमचे चाहते होते आणि चांगल्या प्रकारे ही स्पर्धा पार पडेल असं मी धन्यवाद देतो. नक्कीच, थँक्यू. देऊयात आपण दोन्ही टीमला शुभेच्छा. पुढचा सामना असेल मारिओ ब्रदर विरुद्ध श्रीजा 11 आणि नाणेफेकी जिंकली आहे मारिओ ब्रदर्स या संघानं. ओर टू हरदेव. चला, सामन्याकडे वळूया. 80 धावांचं लक्ष ठेवलंय. सलामीची जोडी मॅक आणि रोनक. रोनक इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेत. संघाकडून पहिला गोलंदाज निलेश आणि पहिला चेंडू अवांतर येतोय. नो बॉलचा इशारा पंचांचा. नो +1 4. टोटल 5 धावा. 5 धावेने संघाची धावसंख्या अकाउंट ओपनिंग झालेली आहे. पुन्हा एकदा निलेश. सुरेख फटका, मात्र इथे कोणती धाव येत नाहीये. पहिला चेंडू अवांतर टाकल्यानंतर कुठेतरी कमबॅक. आता मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू. अवांतर इशारा पंचांचा. पंचांच्या भूमिकेत प्रज्वल आणि पुन्हा एकदा चौकाराचा इशारा येतोय पंचांचा. चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 10च्या घरात आणि इथे मात्र बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आलेला आहे नो बॉल साठी हाईटचा. नक्कीच हरदेव, ही स्पर्धा आपण पाहतोय. या मैदानाचं नाव आहे खेळाचे मैदान आणि आता कुठेतरी आपल्याला वाटायला लागले का खरोखर हे खेळाचंच मैदान आहे. ही दुसरी स्पर्धा आहे कैलासदादाच्या माध्यमातून. अशा बऱ्याच स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील येणाऱ्या काळामध्ये, परंतु या खेळाचे मैदान जे नाव ठेवलं होतं ते मात्र आता कुठेतरी आपल्याला चला, पंचांचा सूट इथे होताना दिसतंय. नो बॉलचा इशारा येतोय. 1+4 अशा 5 धावा मिळतील. 5 धावेने संघाची धावसंख्या 11च्या घरात. 80 धावांचं लक्ष. सुरेख फटका. अल्टीपल्टी शॉट. कार्पेटच्या माध्यमातून हा चौकार येतोय. चौकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 15च्या घरात.
नक्कीच हरदेव, आपल्या डाव्या बाजूला आपण पाहतोय महिला वर्ग आहेत, लेडीज आहेत, कबड्डीचा सराव देखील करतात. पंचांचा अवंतरचा इशारा. धावसंख्या 16. पुरेपूर फायदा होतो या मैदानाचा. नक्कीच एक फिटनेस साठी देखील सुरेख चांगला चेंडू. सराव करता येईल या मैदानावरती. ओव्हर टू हरदेव. इथे मात्र पंचांकडून दाद मागताना मात्र पंच तटस्थ. निर्धाव निघतो चेंडू. अजून या षटकातील 3 चेंडू येणे बाकी. 3 चेंडू मध्ये 16 धावा खर्च केलेल्या आहेत. प्रतीक 80 धावांचं लक्ष. सलामीची जोडी मॅक अँड रोनक. आणि पण मात्र फुलटॉस चेंडू होता आणि इथे मात्र पंचा रिव्ह्यू घेतोय. पंचांचा रिव्ह्यू येतो. धावचीसाठी नो बॉलचा इशारा येतोय. पंचांचा रिव्ह्यू असेल धावचीच्या निर्णयासाठी. प्रेक्षक युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण. येस, प्रेक्षक युट्यूब लाईव्हनीचे प्रोप्रायटर कैलास दादा म्हात्रे आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक. नक्कीच या स्पर्धेनंतर देखील इथे स्पर्धा होतील अशी आशा आहे. प्रतीक, नक्कीच मगाशीच मी म्हटलं की खेळाचे मैदान या मैदानाला नाव दिलंय आणि आता जर सर्वीकडे आपण पाहिलं तर खेळाचं प्रदर्शन आपल्याला दिसतंय. कुठेतरी हे नाव मैदानाला सूट होताना दिसतंय आपल्याला. येस, निश्चित प्रतीक चांगला उल्लेख केला. खेळाचं मैदान इथं आपण अंडरआर्म क्रिकेट अनुभवतोय. बाजूला आपण बघू शकता कबड्डीची प्रॅक्टिस चालू आहे. त्याचबरोबर तिरंदाजीची प्रॅक्टिस पण ह्या मैदानावरती आपण बघू शकता राईट साईडला होते. म्हणजे या मैदानावरती सर्व बाजूने खेळाचा आपण अनुभवतोय. कुठेतरी सर्वांचा मात्र कुठेतरी या स्पर्धेच्या माध्यमातून मनोरंजन होईल आणि या मैदानाच्या माध्यमातून सर्वांना खेळण्याची संधी उपलब्ध केली जाते. नक्कीच या खेळाच्या मैदानात जेवढे आपले काही खेळाडू सराव करतात, खेळ कुठलाही असो, एखादा खेळाडू तरी आपला ऑलिम्पिक मध्ये गेला पाहिजे ही आपली इच्छा आहे आणि त्यांना शुभेच्छा देखील आहेत. चला, बॅटर सेफ आहे. नो बॉल आहे. मात्र 1+1 2 धावा मिळतील. कुठेतरी फलंदाज सेफ आहे म्हणजे 2 धावा मिळतील. धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचले. 80 धावांचं टार्गेट सेट केलं आणि 80 धावांचं पाठलाग करत असताना कुठेतरी समोरचा संघ म्हणजे मिथिलेशचा संघ हा कुठेतरी 18 धावांवरती जाऊन पोहोचलाय. चला प्रेक्षकांना विनंती आहे, गाडी स्कूटी आतमध्ये घेऊ नये. कोणीच स्कूटी बाहेर मैदानाच्या पार्क करा विनंती आहे. येस, नक्कीच हे चेहरे आपल्याला नवीन नवीन पाहायला मिळतात या क्रिकेटच्या माध्यमातून. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. पुन्हा एकदा पंजा मिळेल. धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचते. प्रत्येक सर्व गाड्या कृपया बाहेर काढण्यासाठी विनंती आहे सर्व खेळाडू प्रेक्षकांना. आम्ही गेट आता लॉक करणार आहोत. येस, सर्वांना विनंती असेल प्लीज, आपल्याला विनंती करतोय की आपण गाड्या बाहेर पार्क करायच्या आहेत आणि आतमध्ये येऊन सामन्याचा आनंद लुटायचा आहे प्लीज. धावसंख्या 23 झाल्यानंतर पुन्हा एकदा गचाळ चेंडू. अवांतर चेंडूचा इशारा येतोय. येस, धावसंख्या 24च्या घरात. सामन्याचा मनमुराद आनंद लुटताना चंकित तांडेल आमचे मित्र, त्यांच्या सोबतीला जॅक म्हात्रे. आता मात्र रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या 25च्या घरात. अजूनही या षटकातील 2 चेंडू येणे बाकी. पहिल्या षटक चालू असताना कुठेतरी महाग ठरतोय हरदेव हा गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये अतिशय महागडी गोलंदाजी, जी अपेक्षा होती कर्णधाराची, कुठेतरी निराश करतो कर्णधाराला. अजूनपर्यंत तरी फलंदाजांना साथ देताना ही खेळपट्टी हा ग्राउंड. पहिल्या मॅच मध्ये देखील 72 धावसंख्या लागल्या होत्या धावफलकावर. आता मात्र इथे मात्र विकेट पडली जाते. विकेट पडती आयकॉनची. या संघाचा सरसेनापती बाद होतोय आणि तंबूच्या दिशेने परततोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय भास्कर. येस सरदेव, बालासारखा एक दिग्गज फलंदाज बाद झालाय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये चांगला खेळ साकारतो आणि मिथिलेश वारियर संघाचा आयकॉन देखील आहे. प्रत्येक पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली जाते 25. अजूनही येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 55 धावांची गरज. टीव्हीएस ची बाईकची की कोणाची पडली असेल तर मुख्य मंचावरती येऊन घ्यायची आहे. टीव्हीएस स्कूटीची की आहे, चावी सापडली आहे. कोणाची हरवली असेल तर मुख्य मंचावरती येऊन घेऊन जायचं आहे. माफ करा, अजूनही 1 चेंडू शिल्लक या पहिल्या षटकातील. निलेश गोलंदाजी मार्कवर. संघाची धावसंख्या 25. आता मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू. अवंतर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉलच्या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढली जाते 26च्या घरात. मात्र सुरेख फटका. चेंडू अडवला तर सुयश याच्या माध्यमातून चांगली फेकी. मात्र तिथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. रोनक याच्या आणि भास्कर मध्ये 1 धावेने संघाची धावसंख्या 27.
अजूनही येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 53 धाव्यांची गरज. नक्कीच 80 धावांचं टार्गेट असताना कुठेतरी पहिल्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी पाहायला आपल्याला मिळाली. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावसंख्या खर्च केल्या त्या म्हणजे 27 धावसंख्या खर्च केल्या, अतिशय महाग ठरलाय. आता मात्र कुठेतरी समीकरण थोडंसं सोपं झालंय, ते म्हणजे मिथिलेश वॉरियर संघासाठी येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 53 धावांची. प्रतीक फलंदाजी करण्यासाठी रोनक आला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून. त्याच्यावर या आता नाहीतर गती असती तर नक्कीच चेंडू सीमारेषा पार झाला असता, हा देखील फलंदाज बाद झाला असता. चला 12 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 43 धावेची गरज. 12ला 43 असा भाव. यस, धावा होऊ शकतात. प्रतीक पहिल्या सत्राचा खेळ बघितला तर शेवटच्या षटकामध्ये 37 धावा आल्या होत्या. कुठेतरी त्याच धावसंख्या महागड्या ठरल्यात त्या मात्र मिथिलेश वॉरियर संघाला. नाहीतर आता कुठेतरी थोडंसं टार्गेट सोपं झालं असतं. कारण की आपण फिल्डिंग करणाऱ्या संघाची गोलंदाजी बघाल तर खूप ताकदवान गोलंदाजी आहे. पल्लानी एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. शेवटच्या षटकामध्ये 37 धावसंख्या दिल्या होत्या त्या गोलंदाजाने, परंतु यांच्या देखील पहिल्या गोलंदाजाने 27 धावसंख्या खर्च केल्यात, म्हणजे कुठेतरी थोडीशी कंबाईन झालेली दिसते. मात्र पल्लानी एक उत्कृष्ट असा गोलंदाज आणि इथे मात्र रोनक बाद होते. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, मात्र पळानी याच्या अचूक टप्प्याची ही गोलंदाजी. आता मात्र नवीन फलंदाज येतोय हर्षल. धाव संख्या 37. अजूनही 10 चेंडू मध्ये 43 धावा करायच्यात. प्रतीक 10 मध्ये 10 चौकार जरी मारले तरी मुश्किल वाटतंय, मात्र प्रयत्न करावे लागतील. आणि नो बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या 1 ने वाढली तर ती धावसंख्या 38च्या घरात. यस, हा नो बॉल फेकला. या चेंडूवरती चौकार येणं गरजेचं होतं. कुठेतरी समीकरण कमी झालं असतं, परंतु तसं काय घडताना आपल्याला दिसत नाहीये. स्ट्राईक मध्ये आहे गुड्डू. फुटवर्क कमी आपल्याला पाहायला मिळतो गुड्डू याचा. पंचांचा अवंतरचा इशारा. संघाची धावसंख्या 1 ने वाढली तिथे धावसंख्या 39च्या घरात. अजूनही 41 धावेची गरज. चला नो पंचांचा इथे रिव्ह्यू येतोय. नो बॉल. लाईन नो चेक करायचा आहे. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतो, भव्य दिव्य अशी स्पर्धा पाहतोय. करावे अंडर आर्म लीग 2026 पर्व पहिलं. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते या सामन्यासाठी. चांगला प्रतिसाद मिळतो या स्पर्धेसाठी. या स्पर्धेचे सर्व आयोजक कैलाश म्हात्रे, प्रेक्षक युट्यूब वाहिनीचे प्रोप्रायटर आणि 3 कॅमेरेच्या साह्याने ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. तिसरे पंच पाहतात ओव्हर स्टेप लाईनचा नो आहे की नाही. नितीन सुतार आहेत, पाहणी केली जाती आहे. यस, लाईनचा नो. यस, नो बॉल. चला नो +1 अशा 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 2 ने वाढली ती धावसंख्या 41च्या घरात. 3 गडी बाद 41. पलानी. आता मात्र सुरेख फटका. तिथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण स्वतः संघ मालक निलेश. यस, कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल. प्रेक्षक युट्यूब वाहिनीच्या चांगलं कव्हरेज त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन आहेत, शूटर आणि होल्डर कैलास दादा यांची ही संपूर्ण टीम आहे. चांगलाचा पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. 1+1 अशा 2 धावा अजून संघाला मिळते. संघाची धावसंख्या 43. लॉस ऑफ 3 विकेट. यस, कुठेतरी अवांतर धावसंख्येनं संघ कुठेतरी पुढे सरसवताना दिसतोय, परंतु चौकार येणं गरजेचं आहे. नो बॉल वरती चौकार येणं गरजेचं आहे. सुरेख चेंडू. संघाची धावसंख्या 1 ने वाढली तर ती धावसंख्या जाऊन पोहोचली 44. लॉस ऑफ 3 विकेट. अजूनही 1 चेंडू शिल्लक. यस, व्हाईट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 1 ने वाढली तिथे धावसंख्या 45. पुन्हा एकदा अवंतर 46. अजूनही प्रतीक 34 धावेची गरज आहे.
येस, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. जेवढे हवांतर येतील तेवढ्या मात्र फायदेशीर ठरतील मिथिलेश वारियर पुन्हा संघाला. एकदा व्हाईट बॉल. धाव संख्या 47. आता मात्र समीकरण बदलतंय. येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावेची गरज आहे. येस, पल्लानी कुठेतरी खराब गोलंदाजी करताना दिसतोय. विपिन म्हात्रे थोडस कानमंत्र देतोय. लाईन खराब पाहायला मिळते पल्लानी याची. आता मात्र कमबॅक करतोय. 3 षटकांचा खेळ जमतोय. संघाची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 47. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावा. शेवटचा षटक प्रतीक. येस, मागच्या षटकामध्ये 37 झाल्या होत्या. या षटकामध्ये 33 येतील का हा देखील प्रश्न उद्भवतो या मैदानामध्ये. कारण की अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक्स्ट्रा जास्त पडल्या जातात. त्यामुळे मात्र फलंदाजाला देखील बेनिफिट मिळतो या अंडरआर्म क्रिकेटमध्ये. लेकिन परंतु तशी फलंदाजी होणं गरजेचं आहे. एखादा अवांतर नो चेंडू फेकला तर त्यावर चौकार येणं देखील गरजेचं आहे. तो चौकार मारेल का? स्ट्राईक मध्ये आहे हर्षल गुड्डू. ओमकार आलाय. सुरेख फटका. 4 आल्यात. पहिल्या चेंडूवर 4 आल्यात. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावा. येस, बिपिन मात्र सांगतो 6 चेंडू टाक. 6 चौकार मारले तरी चालतील, परंतु एक्स्ट्रा नको. आणि बाद झालाय. फलंदाज बाद झालाय. परंतु प्रतीक ओमकार देखील चतुर गोलंदाज आहे. त्याच्या मनगडात ताकद आहे चेंडू वळवण्याची. येस येस, बाद केलाय. पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर पुन्हा एकदा तसाच काहीतरी फटका मारायचा होता. येस, कुठेतरी कुठेतरी बाद झालेला आहे. बोटांची जादू दाखवतो ओमकार. लेगकट चेंडू फेकलाय आणि येथे मात्र गुड्डूला बाद केलाय. चला, आता मात्र भोला आलेला आहे. पहिल्या चेंडूवर चौकार मारतोय संघासाठी आपल्या. आणि अजूनही 25 धावाची गरज आहे. 3 चेंडू बाकी आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते नयन म्हात्रे याच्याकडनं. कारण की चांगला क्षेत्ररक्षक आहे. कुठेतरी अलसपणा दिसतोय त्याच्या बॉडी लँग्वेज मध्ये. चला, निर्धाव निघतो चेंडू. चला, आगामी सामन्याचे दोन्ही संघांना विनंती की आपण लगेचच सामना मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. येस, याच्या पुढील सामना असेल मारिओ ब्रदर्स विरुद्ध श्रीजा 11. मारिओ ब्रदर्स संघानं नाणेफेकी जिंकली आहे आणि स्वीकारलंय क्षेत्ररक्षण गोलंदाजी. प्रतीक, त्या भोलाच्या टी शर्ट वर 37च नंबर आहे. बोलाने 37 नंबरची टी शर्ट घातली आहे, परिधान केली आहे, त्यामुळे 37 धावा दिल्या. ठीक आहे, काही हरकत नाहीये. आणखीन सामने आहेत या स्पर्धेमध्ये देखील. श्रेयस स्ट्रायकर संघानं पहिला सामना जिंकलाय, त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला, लाईनअप मध्ये हस्तांदोलन